आणि या सगळ्या संदर्भात काही दिवसांपूर्वी इंद्रजित सावंत यांनी प्रश्न उपस्थित केले होते। ते इंद्रजित सावंत इतिहास संशोधक सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, खरं तर मुनगंटीवारांनी आज माहिती दिली, निवेदन सादर केलं होतं विधानसभेमध्ये। या सगळ्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्राच्या विधानभवनासारख्या पवित्र ठिकाणी ते बोललेले आहेत। त्यांनी कुठलीही माहिती सांगताना खरी माहिती सांगितली नाही। त्यांच्याच खात्यानं जे GR काढलेले आहेत त्याच्या विरुद्ध त्यांनी माहिती सांगितलेली आहे। आणि वाघनखांबद्दल तर त्यांनी शिवाजी महाराजांचे त्याचे काहीच पुरावे समाजाच्या पटलावर सादर केले नाही। वर्तमानपत्रातले, जुन्या वर्तमानपत्रातले काही उल्लेख त्यांनी कुरिअर, तो दंडी कुरिअर आणि हे जे सांगितलेले आहेत ते वाघनख म्युझियम सांगतंय की 1871ला त्यांच्याकडनं आलं आणि हे पुरावे 1875 द्यायला लागले। आता ह्या विरोधाभास आहे आणि त्यांनी अजून अभ्यास केला पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे असं माझं मत आहे। पाहिजे असेल तर ते काही चर्चेला येऊ शकतात, तर त्याच्या अगोदरच त्यांना आम्ही माहिती पाठवलेली आहे शासनाला। ती माहिती तर त्यांनी वाचलेली दिसत नाही। सावंत सर, मग तुमची आता पुढची भूमिका नेमकी काय असेल? या संदर्भात तुम्ही पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार का? 100% आता मी घेतो पत्रकार परिषद आणि त्यांनी जे काही खोटं बोललो त्याचा पर्दाफाश। नक्कीच सर, तुम्ही याबद्दल आता पत्रकार परिषदेतून नेमके काय प्रश्न उपस्थित करता हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल।